श्रुतिका गावंडे, आपण पाहत आहात विदर्भ न्यूज। गेल्या 1 डिसेंबरला 3 पदवीधर तर 2 शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या आणि आज म्हणजे 4 डिसेंबर निकालाचा दिवस आला। आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता तेजस्वी बारगते। नमस्कार मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे विदर्भ न्यूज मध्ये। धन्यवाद। गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या या निवडणुका सुरू होत्या, शिक्षक मतदारसंघाच्या म्हणा किंवा पदवीधर संघाच्या, तर या निवडणुका कधी येतात कधी जातात अजिबात माहीत पडायचं नाही। मात्र यावेळीच्या ज्या निवडणुका ह्या अत्यंत गाजल्या आहेत आणि आपल्या अमरावती विभागात जर म्हटलं तर 5 जिल्ह्यांपैकी तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहे आणि माहोल जरा वेगळा आहे। तुम्हाला काय वाटतं? हो, निश्चितच। म्हणजे आजपर्यंत जे काही निवडणुका ज्या झाल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या, असं फार काही कधी हायलाइट झालं नाही। म्हणजे तेवढ्या गटापुरत्या त्या व्हायच्या, पण यावेळी अगदी मतदार नसलेली लोक सुद्धा या चुरशीत आहे। म्हणजे नेमकं निवडून कोण येणार, काय होणार ह्याची उत्सुकता शिक्षक मतदार किंवा पदवीधर मतदार नसलेल्या लोकांमध्ये सुद्धा आहे। एका दृष्टीने हे चांगलं आहे की प्रत्येक घटक, समाजातला प्रत्येक घटक येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत कुठेतरी स्वतःचा इंटरेस्ट दाखवतोय। तर एक राष्ट्रबांधणी, नेशन बिल्डिंगच्या दृष्टीने हे एक चांगलं पाऊल आहे असं मला वाटतं। आणि महाविकास आघाडीकडून जे उमेदवार उभे आहेत, डॉक्टर प्राध्यापक श्रीकांत देशपांडे, तर यांच्याबद्दल काय वाटतं की विजय होईल? निश्चितच विजय होईल असं मला वाटतं। कारण एकावेळी महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। 3 पक्षांचं पाठबळ त्यांच्या सोबत आहे आणि सिटिंग MLA ते स्वतः आहेत, त्यामुळे केलेल्या कामांचा सुद्धा अनुभव आहे। आणि मला असं वाटतं की शिक्षक मतदार हा समजदार असतो, त्यामुळे निश्चितच तो एवढा सुशिक्षित मतदार एक चांगला माणूस म्हणून डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांना निवडून देईलच। आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या मतदानाच्या कालावधीतच शरद पवार यांनी असं म्हटलं की डॉक्टर देशपांडे हे माझे मानसपुत्र आहेत, तर याचा कितपत फायदा त्यांना होईल वोटिंगसाठी म्हणा किंवा निवडून येण्यासाठी? शरद पवार साहेबांनी असं म्हटले। आता एक थोडं हे सांगते की आमच्या पक्षाचे म्हणजे आमच्या महाविकास आघाडीचे जे आमचे नेतृत्व आहेत, उद्धव साहेब ठाकरे, त्यांच्या नेतृत्वात हा पक्ष चालतो आणि आमचे मार्गदर्शक आहेत राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार साहेब। आमच्यातला प्रत्येकच माणूस हा शरद पवार साहेबांना बाप माणूस म्हणतो आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांची सगळीजण मानसपुत्रच आहोत। म्हणजे जेवढे काही आम्ही मानसपुत्र जेवढे काही पक्ष किंवा महाविकास आघाडीचा प्रत्येक माणूस, महाविकास आघाडीला समर्थन करणारा म्हणा किंवा त्यात ऍक्टिव्हली जो त्याचा मेंबर आहे, त्यांच्यासाठी शरद पवार हे वडिलांसमान आहेत। त्यामुळे श्रीकांत देशपांडे असो की इतरही आमच्यातलं कुणीही असो, सगळे शरद पवार साहेबांसाठी मानसपुत्र आहेतच। त्यामुळे फायदा तोटा अशा गोष्टी नात्यांमध्ये येत नाही, आम्ही तसं बघत नाही, हे सर्वांसाठी लागू आहे। आणि गेल्या निवडणुकीत पाहिलं तर विजयी आपलेच उमेदवार होते आणि जनतेने म्हणजे शिक्षकांनी खरं तर त्यांच्या वोटर्सने त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना निवडून आणलं। बऱ्याच प्रमाणात त्यांनी काही कामं मार्गी लावलेत, काही नाही लावली। मात्र अनेक शिक्षकांमधून पाहिलं तर एक नाराजीचा सूर होता की पाहिजे तेवढ्या समस्या सुटल्या नाहीत। यावर तुमचं काय मत आहे? प्रत्येकच जण आपल्यावरती खुश असावा हा नियम नाहीये आणि 5 वर्षे हा कालावधी जो असतो, तर सुरुवातीला जेव्हा आपण एखादी व्यक्ती आमदार होते किंवा लोकप्रतिनिधी फॉर एक्झाम्पल कुणीही असो, तर काही काळ हा थोडा विषय समजून घेण्यात जातो, कारण त्या रिंगणात तो माणूस नवीनच असतो, थोडा वेळ त्यात जातो आणि पुढचा कालावधी जो आहे तो मग ऍक्टिव्हली किंवा प्रॅक्टिकली त्यात काम करण्यात जातो। विरोधी पक्षात असल्याने म्हणजे केंद्रात विरोधी पक्षात असल्याने बरेचदा मोदीजींविषयी टीका होतात, माझ्याकडून मी स्वतःही करते, का ज्या गोष्टी मला पटत नाही त्यावर बोलते। परंतु 5 वर्षात मोदींनी काय केलं हा प्रश्न मी कधी विचारला नाही आणि मी कधी तो विचारत नाही, कारण मला वैयक्तिकरित्या वाटतं की 5 वर्ष हा काही कालावधी नाहीये तुम्हाला जजमेंट करण्याचा, कुणाबद्दल जजमेंटल होण्याचा। वेळ लागतो, एका वेळी एका रात्रीतून काही बदल घडत नाही, विषय समजून घ्यावा लागतो। कुठलाही विषय जर व्यवस्थित मार्गी लावायचा असेल तर त्याला समजून घेणं आवश्यक असतं। समजून न घेता नुसतंच कामाची घाई जर केली तर तो विषय पुढे जाऊन मला नाही वाटत की पूर्णत्वास जातो। त्यामुळे थोडं हे होतं आणि राहिला प्रश्न नाराजीचा सूर, विरोधक, तर हे तर चालायचंच, राजकारण आहे, तुमचे विरोधक असल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही, बिनविरोध काही होत नसतं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत। पण मला असं वाटतं की
कामं त्यांची कंटिन्यू सुरू आहेत. जनसंपर्क डॉक्टर श्रीकांत देशपांडेंचा खूप चांगला आहे, त्यामुळे याचा फायदा त्यांना नक्कीच होईल. आणि तसं पाहायला गेलं तर शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. शिक्षकांच्या समस्यामध्ये अनुदानित शाळा असो, जुनी पेन्शन योजना असो किंवा इतरतरी ज्या काही समस्या आहेत यावर सर्वच जण बोलतात, शिक्षक बोलतात, उमेदवार बोलतायत, नेते बोलतायत, मात्र या सुटत नाहीये किंवा या समस्या कमी होत नाहीयेत, यावर काय मत आहे? समस्या आहेत प्रत्येक घटकांमध्ये, एक एक कुठली ना कुठली समस्या आहे. शिक्षक मतदार असो, पदवीधर असो, काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात, प्रत्येक ठिकाणी काम करत असताना जेव्हा 4 माणसं एकत्र येतात, मतमतांतर होतात, मतभेद होतात, समस्या असतातच. सुटत नाही असं म्हणता येणार नाही, हळूहळू सुटतील असं माझं मत आहे. पुन्हा तेच म्हणते की बदल हा रात्रीतून कधीच होत नसतो, त्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याला डेडिकेशन द्यावं लागतं काम करण्यासाठी. तर होईल, हळूहळू होईल, पण सगळं काही व्यवस्थित होईल. थोडं धीराने घेण्याची गरज आहे. धीराने म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ज्याची परिस्थिती त्याला माहिती असते. पण मला तरी असं वाटतं की पेशंटली आणि अभ्यासून जर काही कामं केली तर ती झालेली जास्त बरी राहते. आणि या ज्या अमरावती विभागात ज्या निवडणुका होत आहेत शिक्षक मतदारसंघाच्या, यामध्ये एकमेव असं एक म्हणजे मेळघाट हा एक उठून दिसणारा भाग आहे. कारण जास्तीत जास्त शिक्षणाच्या समस्या जर पाहिल्यात तर तुलनेने मेळघाटमध्ये जास्त आहे. दुर्गम भाग म्हणून त्याला ओळखला जातो. तर या मेळघाटातल्या ज्या समस्या आहेत, बऱ्याचशा NGOs आहेत, बरेचसे नेते मंडळी आहेत, सरकार तिकडे जास्त फंडिंग करतो, तरीही त्या समस्या कमी होत नाही आहेत किंवा जी गती आहे ती गती खूप कमी आहे. तर यासाठी जबाबदार काय वाटतं, कोण वाटतं? मला काय वाटतं माहिती आहे का, की असे जे दुर्गम भाग असतात किंवा जिथे काम करायला प्रचंड स्कोप असतो, नुसतंच लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करणं मला चुकीची वाटते. मला वाटतं की ज्या ज्या माणसाला शक्य आहे आपापल्या परीने काही करणं. आता अमरावती जिल्हा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट हा दुर्गम भाग आहे, तर तिथे माझ्यासारखी एखादी तरुण कार्यकर्ती असेल पक्षाची जी काय करू शकते, किंवा एखादी NGO असेल जी शेतकऱ्यांसाठी काम करते, एखादी NGO आरोग्यावर काम करते, अशा लोकांनी लोकप्रतिनिधींना जुळून ते काम इनिशिएट करणं आवश्यक आहे. मला जर काही करायचं असेल तर माझा जास्तीत जास्त भर तिथल्या मुलींना त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना एम्पॉवर करता येईल का हे बघण्यावर जास्त राहील. तर आपल्यासारखी आपल्यातली लोक, इन्क्लुडिंग मी, आपल्यातल्या लोकांनी तिथे स्वतः जाऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावरती थोडं काम करू लागलं, एकमेका सहाय्य धरू, हा जर एक फॉर्म्युला आपण यूज केला तर कदाचित तिथे बदल होतील असं मला वाटतं. आणि तुम्ही जे म्हणताय की गती मिळत नाहीये, तर या पद्धतीने गेलं तर ती गती सुद्धा मिळेल. आणि पाहायला गेलं तर मेळघाट सारख्या भागात अनेक टीचर्सच्या जेव्हा बदल्या होतात तर ते जायला पाहत नाही किंवा त्यांना ती बदली मान्य नसते. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की शिक्षकांना तिकडे जाऊन सोपी होईल त्यांचं जे एक टीचर म्हणून जो पेशा आहे तो तिथेही त्यांना एक सहजतेने देता येईल, यासाठी जात नाही असं मला नाही वाटत. अनेक शिक्षक आहेत जे मेळघाटात आजही काम करतात. काही जण तर उत्स्फूर्तपणे काम करतात. काहींच्या अडचणी असतीलही, काही वैयक्तिक अडचणी असतात, घरगुती अडचणी असतात, पण जोपर्यंत मी बघितलंय शिक्षक अशाही भागात काम करतात. शिक्षक ही जात मुळातच ज्ञानदानाचं काम करते आणि अतिशय प्रामाणिक असा तो घटक असतो. त्यामुळे जे काम आपल्याकडे आलेलं आहे ते पूर्णपणे पार पडतात. म्हणून मेळघाटात शिक्षक नाही असा ओरडा नाही आहे. मेळघाटात जाऊनही काम करणारे शिक्षक आहेत. त्यांच्या काही थोड्या अडचणी असतील, थोड्या जास्त अडचणी असतील, हळूहळू त्या सॉल्व्ह होतील. त्यांचे लोकप्रतिनिधी किंवा संघटना किंवा इतरही गोष्टी आहेत ज्या प्रश्न सोडवतात. तर आता शिक्षण मंत्री सुद्धा राज्याच्या चांगल्या आहेत, वर्षाताई गायकवाड, त्यांच्या थ्रूही खूप चांगलं काम होणारच आहे निश्चितच. तर मला असं वाटतं की जातात शिक्षक, जात मेळघाटला नाही असा ओरडा तर नाहीये. आणि जे तुम्ही म्हटलं की मेळघाटमध्ये तुम्ही प्राधान्य दिलं असतं की मुलींचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा जो एक अवेअरनेस आहे, तर मेळघाटात तर ठीक आहे ती परिस्थिती आहे, पण जसं आपण पाहतो की आता अमरावती विभागातून तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहे, तरीही महिलांचं जे प्रमाण आहे तर एकमेव महिला उभ्या आहेत. तर हा जो फरक दिसून येतोय किंवा महिलांच्या राजकारणातला जो प्रवेश आहे तर हे कमी दिसून येतो सहभाग, यामागे काय कारण वाटतात? हा, महिला राजकारणात फार कमी आहेत. म्हणजे मी तर नेहमी एक गोष्ट ऑब्झर्व करते आणि खूप जणांना बोलून दाखवते की जेव्हा कधी मी पक्ष कार्यालयात जाते माझ्या, त्यावेळी 100 पुरुष आणि त्याच्यामागे अगदी 2-3 तुरळक महिला तिथे दिसतात.
मला ही गोष्ट खूप खेदजनक वाटते. मला असं वाटतं की राजकारण हे क्षेत्र तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट क्षेत्र आहे. म्हणजे तिथे तुमच्यात नेमकं काय आहे, काय ॲबिलिटीज आहे, तुम्हाला काय काम करायचं आहे आणि तुम्ही कसं ते करून दाखवता याच्यासाठी प्रचंड स्कोप आहे. महिला थोड्या मला ह्याची कारणं शोधायला वेळ लागेल, शोधते आहे. तर महिला थोड्या या क्षेत्रापासून फार लांब आहेत किंवा एक कुठून तरी दुरून बरं अशा टाईपचा ॲटिट्यूड तो आहे. पण असं मुळीच नाही आहे. हे क्षेत्र खूप सुंदर क्षेत्र आहे, वाईड आहे. तुम्हाला जर काम करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जर स्वतःला प्रूव्ह करण्याची इच्छा असेल तर राजकारणात तर महिलांनी यावंच. आणि राजकारण हे क्षेत्र महिलांसाठीही खूप चांगलं क्षेत्र आहे. तुम्ही स्वतः एक महिला आहात, राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ता आहात, एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि तरीही म्हणजे एक महिला राजकारणात जेव्हा येते तेव्हाचा काय अनुभव असतो, तुम्ही काय सांगाल? माझा वैयक्तिक अनुभव खूप छान आहे, सुंदर आहे. म्हणजे चॅलेंजिंग आहे सगळं. एक राजकारण म्हटलं म्हणजे वेगवेगळी लोक आली, वेगवेगळे स्वभाव आले. तुम्ही राजकारणाकडे ना कंटिन्यू म्हणजे 24/7 365 डेज तुम्ही राजकारणाकडे जर त्याच दृष्टीने बघितलं ना की हे राजकारण आहे तर त्यात मजा नाहीये. तुम्ही माणसं अभ्यासाला शिका. वेगवेगळी माणसं असतात, वेगवेगळ्या प्रदेशातले लोक असतात. अगदी महाराष्ट्रातले सुद्धा, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, वेगवेगळी माणसं तुमच्याशी जोडली जातात. आणि त्या पद्धतीने जर हे सगळं म्हणजे माणसांचा अभ्यास, वृत्तींचा अभ्यास, समस्यांचा अभ्यास, त्याच्यानंतर त्यावरचा तोडगा, हा प्रवास खूपच सुंदर आहे. त्याच्यामुळे माझा अनुभव सुरुवातही छान आहे आणि सगळं छानच असणार आहे. कारण मी या पद्धतीने ज्या पद्धतीने मी जाते आहे ती पद्धत मला योग्य वाटते माझ्यासाठी. आणि आपण पाहतो की राजकारणात महिलांना एक वेगळं हे दिलेलं आहे. पण तरीही महिला उभ्या राहतात. म्हणजे महिलांची जर जागा सुटली तर महिला उभ्या राहतात. मात्र नंतरचा जो कारभार आहे, एक अगदी सरपंच जरी म्हटला तर तेव्हापासूनचा मोठमोठ्या पदापर्यंत तिचा नवरा किंवा वडील, भाऊ हे लोक सांभाळतात. तर महिलांना पाहिजे तसं ते ऍक्टिव्हनेस न ठेवता पुरुष मंडळीच तो कारभार सांभाळत असतात. यावर काय मत आहे? असं व्हायला नको, खरंच व्हायला नको. म्हणजे मी पण आमच्या ग्रामीण भागात बरेचदा बघते, पण हे नको व्हायला. तुमच्यात खूप ताकद आहे. म्हणजे एक वाक्य मला आठवतं की आपल्या समाजात शेतीचा शोध हा महिलेने लावलेला आहे. एवढी तिच्यात ताकद आहे. आणि इफ शी इज ऑलरेडी एम्पॉवर्ड ना, नो नीड टू मेक हर पॉवरफुल. ती स्वतःच तेवढी पॉवरफुल असते. फक्त कसं आहे ना, खूपदा मागे पडणे, मागे राहणे, मला वाटतं काही गरज नाही आहे. चुकीचं आहे. तुम्ही जे काम केलंय, तुम्ही जर निवडून आलेले आहात, पुढे गेलं पाहिजे, धडाडीने पुढे गेलं पाहिजे, सिद्ध करून दाखवलं पाहिजे की हे मी करू शकते. आणि त्यावेळी मला तरी असं वाटतं की पुरुष स्त्री असा काही कुठला भेदभाव नसतो. सगळेजण तुमच्या सोबत येतात. काम धडाडीने करावं आणि प्युअरली करावं. प्युअर हार्टेडली जर तुम्ही कुठलंही काम केलंय स्वच्छ मनाने तर ते पूर्णत्वास जातं. संकल्प जर तुमचा चांगला आहे तर सृष्टी साथ देते, म्हणजे देतेच. नक्कीच. पण तरीही जसं तुम्ही म्हटलं की भेदभाव नाहीये, तरी पाहिलं गेलं तर राजकारणात आपण बरेचदा पाहतो की ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आधीच असते अशांना, किंवा ज्यांना एक्सपिरियन्स जास्त असतो राजकारणाचा, म्हणजे जर अगदी तरुण कोणी गेला तर त्याला एक्सपिरियन्स नाहीये किंवा राजकीय पार्श्वभूमी नाहीये किंवा कधी कधी महिला आहे म्हणूनही डावललं जातं, अशा अनेक उदाहरणं आहेत. तर यावर काय मत आहे? मला कुठे डावललंय? मला राजकीय पार्श्वभूमी नाहीये. माझ्या घरी पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते शिक्षणाशी संबंधित बॅकग्राऊंड आहे. कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये. महिला मी पण आहे. मला एकच वाटतं की महिला पुरुष याच्या पलीकडे जाऊन जर तुमच्यात खरोखर ती कुवत असेल, तुमची कुवत हा शब्द चुकीचा असेल कदाचित, पण तुमच्यात जर ते टॅलेंट असेल आणि तुमची जर ते काम करण्याची क्षमता असेल तुमच्यात, तर तुम्हाला न्याय मिळेलच. 100% मिळतो. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला राजकीय क्षेत्र का असे ना न्याय मिळतो. काही उदाहरणं असतीलही कदाचित अपवादात्मक, प्रत्येक ठिकाणी असतात. पण मला असं वाटतं की सतत मेहनत करणे आणि सतत मेहनतीला खरोखर पर्याय नाहीये. कुठलाही राजकारणात शॉर्टकट वापरता येत नाही. वापरला तर तो फेल्युअर जातो, हे तर 100% आहे. त्यामुळे मेहनत करत राहिलं, संधीची वाट बघत राहिलं, संधी शोधत राहिलं तर कुणी आपल्याला अडवेल असं वाटत नाही. आणि
राजकारणात महिला झाल्या किंवा तरुण झाले, यांचा प्रवेश सहभाग किती महत्त्वाचा आहे? तरुणांनी राजकारणात यावं किंवा महिलांनी उतरावं समस्या सोडवणं, कारण यांना जास्त जाण आहे, अभ्यासू पण आहे, तर हे किती महत्त्वाचं वाटतं? 100% मी तर म्हणेन की राजकारणात जास्तीत जास्त महिला याव्यात, जास्तीत जास्त महिलांनी यावं. आणि तरुण तर आवश्यक आहे. जेवढं रक्त तुमचं तरुण राहते ना, तेवढी काम करण्याची उमेद जास्त राहते, तळमळ जास्त राहते. महिलांनी, तरुणांनी 100% राजकारणात आलंच पाहिजे. सिस्टीम मेकिंगमध्ये आलं पाहिजे. राजकारण ह्या शब्दापेक्षाही एखादी सिस्टीम जर बनवत आहोत, नेशन बिल्डिंग हा त्याच्यासाठी अप्रोप्रिएट वर्ड मला वाटतो, एकदम एक्झॅक्ट शब्द आहे तो. राष्ट्रबांधणी, त्याच्यासाठी महिलांनी आणि तरुणांनी पुढे आलंच पाहिजे 100%. आणि जसं की आपण पाहत आहोत आता शिक्षकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत, मतदान खूप बऱ्यापैकी झालं, 82% समथिंग झालंय बहुतेक. आणि हे जे मतदान आहे हे खरंच खूप छान आहे आणि मोठं मतदान झालं आहे, मोठ्या संख्येने मतदान झालं आहे. मात्र तरी शिक्षक हा सुज्ञ असतो आणि शिक्षकांना, मला असं वाटलं, म्हणजे मला काय सगळ्यांनाच असं वाटलं असेल की शिक्षकांचे मतदान 100% व्हायला पाहिजे, कारण गेल्या अनेक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत खूप जास्त म्हणजे सगळीकडे निवडणूक विक्रमी मतदान आहे, विक्रमी मतदान झालं. पण तरी 100% झालं नाही. शिक्षकांना स्वतःचा हक्क किंवा कर्तव्याबद्दल सांगावं लागत असेल तर खेदाची गोष्ट वाटते का? कसं आहे, 100% मतदान व्हावं हा तर म्हणजे व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, म्हणजे एव्हरीबडी शुड एक्सरसाइज हिज वोट. हा, पण असतील आता काही अडचणी असतील तरी मला वाटतं की दरवेळीपेक्षा यावेळी टक्का वाढलेला आहे. आपण प्रोग्रेसवरती भर दिला पाहिजे. अगदी कुठली गोष्ट एक्झॅक्ट आपल्या मनासारखी होईल असं होत नाही. बरेचदा काही अडचणी असतात, काही जरा जास्त सिरियस अडचणी असतात, कारण राष्ट्रीय अधिकार जो आपल्याला दिला आहे संविधानाने तो तर कोणी डावलणार नाही. मे बी प्रत्येकाची एक वेगवेगळी अडचण असते, पण तरीही प्रोग्रेसवरती आपण जास्त भर दिला पाहिजे. विक्रमी मतदान यावेळी झालंय, यात जास्त आनंद आहे. पुढच्या वेळी याहून हाही विक्रम तोडून ह्यापेक्षा जास्त मतदान होईल, खात्री बाळगूया. आणि शिक्षकांना बऱ्याच समस्या असतात हे आपण पाहतोच, मात्र या समस्यांमध्येही आणखीनच जास्त त्यांना हे भारी जातं की लसीकरण असो किंवा राजकारणाचं जेव्हा वोटिंग असतं ते असो, अशा सर्वे असो, अशा अनेक काही गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावर लादल्या जाते, सरकारकडून ती लादल्या जाते. तर या सगळ्या गोष्टी करत असताना शिक्षकांचा जो मेन मुद्दा आहे शिकवणे किंवा त्यांची जी फर्स्ट ड्युटी आहे त्याच्यावर बरेचदा इफेक्ट होतो. तर काय सांगा? मला माझं वैयक्तिक मत मी सांगते, कोणी सहमत असेलच असं नाही, पण मला असं वाटतं की शिक्षकांवरचा हा जादा जो भार आहे, जे ओझं आहे ते काढायला पाहिजे. कारण ड्युटी फर्स्ट हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुम्हाला जे काम दिलंय, तुमचं जे काम आहे ते योग्य रीतीने होणं महत्त्वाचं आहे. ही अवांतर कामं, मला उलट एक पर्याय यावर सुचतो जो जर इम्प्लिमेंट झाला तर चांगला आहे, की बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. खूप लोकांना आज ॲटलिस्ट टेम्पररी तरी काहीतरी हवं आहे. प्रॅक्टिकली जर बोलायचं झालं तर टेम्पररी तरी थोडेफार पैसे कमवायची संधी हवी आहे, एक्सपिरियन्स हवा आहे कामाचा. तर जे काही लसीकरण, सर्वे, जसं तुम्ही बोललात, अशी कामं त्या मुलांना जर अलॉट केली ना तर त्यांना कामाचा अनुभव येईल आणि शिक्षकांवरचं हे जे तणावपूर्ण जे वातावरण असतं ते त्यांच्यावरून निवळून जाईल पूर्ण. यानी काय होतं, ह्या सगळ्यांनी थोडंसं एक मानसिक स्वास्थ्य जे आहे ते सुद्धा लोकांचं हरवलं जातं. डिप्रेशन ही खूप मोठी हे समस्या बनली आहे आजकाल. तर कामं डिस्ट्रीब्यूट करता आली पाहिजे. हा जर पर्याय शासन, कुठलंही शासन हा जर पर्याय मान्य करत असेल तर याहून आनंदाची गोष्ट नाही आहे. आणि आपण जसं की बघतो की प्रायव्हेट स्कूलमध्ये पालकांचा किंवा स्टुडंट्सचा स्वतःही जास्त कौल आहे की तिकडे जायला त्यांना तिकडचं शिक्षण दर्जेदार वाटतं, तिकडे शिकायला आवडतं, बऱ्याचशा सोयीसुविधा मिळतं असं त्यांना वाटतं. गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्या मानाने कमी दर्जा मिळतो शिक्षणाचा, किंवा जे की आपण म्हणतो इंग्लिश मिडियम शिक्षण नसतं. तर हा जो भाग आहे आणि म्हणूनच गव्हर्नमेंट स्कूलमधून प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त वळल्या जात आहेत. तर याबद्दल काय सांगाल की गव्हर्नमेंट स्कूल कुठे कमी पडतंय का, किंवा काय आपण त्यात अपग्रेड करायला पाहिजे? अपग्रेड निश्चितच केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट ही रिजिड राहू शकत नाही. त्या गोष्टीला अपग्रेड करणे, ॲडव्हान्स करणे तर आवश्यक असतं. त्यामुळे हा एक ब्रॉड विषय आहे. एज्युकेशन सिस्टीममधले बदल
हा ब्रॉड विषय आहे, त्याच्यावरती अभ्यास व्हायला पाहिजे. आणि प्रश्न आता काय झालाय की स्टेट बोर्ड त्यापेक्षा आता CBSE ICSE कडे पालक वळतात आहे. पण मला असं वाटतं की ज्या लोकांकडे सध्या म्हणजे एवढ्या हजारो लाखोच्या फीज भरून ज्यांच्याकडे पर्याय नाहीये, ज्यांना हे शक्य नाहीये, ती लोक अजूनही वळतातच आहे की म्हणजे शासकीय शाळा म्हणा किंवा स्टेट बोर्डच्या शाळा म्हणा, इकडे लोक अजूनही आहेत, वळलेली आहेत. असं पूर्ण कल तिकडे गेला नाहीये. नाही, पण जसं तुम्ही आता उल्लेख केला की पैसा नसल्यामुळं ना, ज्यांच्याकडे पैसा आहे ते निश्चितच तिकडेच जातात. काही दिवसांनी यात बदल होतील ना, कारण कसं असतं की तुम्ही पैसे जरी खर्च करताय पण स्टील एक शिक्षणाचंही पॅटर्न पालक आपल्या पाल्यांसाठी बघतात. बदल होतील. सरकारी ज्या शाळा आहेत त्यामध्ये अपग्रेडेशन मस्ट आहे आणि ते होत सुद्धा आहे. हळूहळू शाळा डिजिटल करणे इकडे आता आपण वळतो आहे. प्रत्येक गोष्टीत हे बदल होतील आणि यातही आता निश्चितच पर्याय प्राप्त होतील आणि पुन्हा सरकारी शाळा आधीसारख्या फुलतील. कुठली गोष्ट होपफुली जर आपण बघितली, निगेटिव्हली न बघता होपफुली बघितली, त्यावर काम केलं, आपल्या मी तर म्हणेन की आपल्या स्वतःपासून काही गोष्टीच्या सुरुवाती केल्या तर ते जास्त बरं राहील. आणि जसं की आपण पाहिलं की प्रायव्हेट स्कूलमध्ये अगदी लहान मुलाला नर्सरीत जरी ॲडमिशन द्यायची असली तर त्याचा जन्म व्हायच्या आधीपासूनच ॲडमिशनच्या प्रोसेसला सुरुवात होऊन जाते. 2-2, 3-3 वर्ष आधी ॲडमिशनची तयारी करावी लागते पालकांना, आधीच ती फीज भरावी लागते. आणि जर असं नाही केलं, अगदी वेळेवर जर ॲडमिशन करायची गरज पडली तर डबल टिबलनं ती फीज द्यावी लागते. हा एक प्रायव्हेट स्कूलचा झाला. त्यानंतर कोचिंग क्लासेस हा एक असा विषय की स्कूल्स आहेत, त्यामध्ये टीचर्स आहेत, रोज ते लेक्चर्स होत आहेत, तरीही ट्युशन्सची गरज पडतेच. तर वाटत नाही का की शिक्षणाचं कुठेतरी एक मार्केटिंग मला पथेटिक वाटतं हे सगळं. मला खूप जास्त डिप्रेसिव्ह वाटतं. जे वातावरण सध्या सुरू आहे ना, डिप्रेशन, एनेक्झिटी वगैरे वगैरे, अस्वस्थता, नैराश्य, हे याची सुरुवात आहे. हे जे चालतं ना की जन्माला यायच्या आधी ॲडमिशन, मी तर याच्या अगदी विरोधात आहे. म्हणजे मी कुठल्या पक्षाची व्यक्ती म्हणून किंवा हे म्हणून न बोलता एक ह्युमन बिईंग म्हणून तुमच्या समोर बोलते की हे सगळं पथेटिक आहे. मला हे फार विचित्र वाटतं आणि असं होऊ नये. शिक्षणाचा बाजार तर करूच नये. शिक्षण तुम्हाला स्वतःला समृद्ध करण्यासाठी असतं. त्याचा बाजार, त्याची मार्केटिंग, त्याच्यावरून रेसिंग, ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीची आहे. शेवटी कसं आहे ना, कुठलीही गोष्ट का असे ना, महत्त्वाचं आहे तुमचं शांततेत आणि सुंदर जगणं. माणसांना आयुष्य किती चांगलं होईल याकडे भर दिला पाहिजे. कॉम्पिटिशन, एकामेकाचं काहीतरी ओढाताण, त्याच्यासाठी धावपळ, हे कधीही करू नये. लहान मुलांना नर्सरीत तुम्ही जर ॲडमिशनच तो जन्माला यायच्या आधी किंवा अगदी तो छोटा असताना देत असाल, याला काही अर्थ नाही आहे. शिक्षण हे सर्वांगाने समृद्ध असलं पाहिजे. लहान मुलं मातीतही खेळली पाहिजे, लहान मुलं धडपडून पडली पाहिजे, स्वतःहून उठली पाहिजे. संघर्ष करण्याची जे बळ येत असतं ना, ते त्या जमिनीवर पडण्यापासून आणि त्याच्यानंतर गुडघ्याला लागल्यानंतरही उठण्यात येत असतं आणि हा संघर्ष तुम्हाला आयुष्यात तरुण नेत असतो. त्यामुळे मी दोषी कुणाला ठरवणार नाही, पण पालकांनी थोडं या अंगाने सुद्धा विचार करावा. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, परंतु तुम्हाला सर्वांगाने समृद्ध होण्यासाठी अनुभव आणि इतर गोष्टींकडेही जास्त भर द्यावा लागेल. त्यामुळे अगदी आपला मुलगा अगदी लहान असताना ह्या सगळ्या पथेटिक गोष्टी करून मला नाही वाटत की ते एवढं सुंदर तुमचं जे मूल असतं त्याला एवढं कोमेजू द्यावं. मी ह्या गोष्टीशी जास्त सहमत आहे. मला ते तुमचा जो पहिला मुद्दा होता की पहिले ॲडमिशन देतात, पहिलेच हे करतात, आय कम्प्लिटली डिसअग्री. आणि जसं तुम्ही आता म्हटलं की शिक्षणाचा बाजार झाला आहे आणि शिक्षणाचा बाजार तर झाला आहेच, पण हे अतिशय वाईट आहे, हेही तुम्ही मान्य केलं. स्वतः तुम्ही आता सिस्टीममध्ये आहात, काही ना काही रूपाने तुम्ही निश्चितच हो आहात. सरकार पक्षाचं आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही काम करतात आणि यामध्ये काम करत असताना तुम्हाला काय वाटतं, तुम्ही स्वतः काय जबाबदारी घ्यायला पाहिजे की काय प्रयत्न करायला पाहिजे? 100% मी जबाबदारी घेईल. मला घ्यावी लागेल, माझं ते कर्तव्य आहे. सिस्टीममध्ये जर मी बसलेली आहे आणि मी स्वतः एक पेशाने इंजिनियर आहे, मला चांगलं वाईट जर कळत असेल तर मी ते काही स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नये. मला जर वाटतं की शिक्षणाचा बाजार झालाय तर मी
त्यात काय बदल करता येईल याचा व्यवस्थित अभ्यास करून एक व्यवस्थित त्याचं जे काय आहे ते लाईनअप करून मी ते मांडेन आणि त्याच्यासाठी कितीही पाठपुरावा करायचा, किती संघर्ष करायचा असेल तर माझी त्याची तयारी आहे. आणि एक तरुण कार्यकर्ती म्हणून, राजकारणात एक तरुण कार्यकर्ती म्हणून मी आलेली आहे, महिला आहे, त्यामुळे निश्चितच संवेदनशीलता हा माझ्यात जो इनबिल्ट गुण असतो तो सुद्धा मी वापरेनच. आणि या सगळ्यांना अनुसरून हा जो मला जो बाजार वाटतो आहे, ज्या ज्या गोष्टींचा मला बाजार वाटतो आहे, तो बाजार कुठेतरी कमी व्हावा यासाठी मी प्रयत्न केलेच पाहिजे. माझं ते कर्तव्य आहे. निश्चितच. कारण प्रायव्हेट स्कूल्स किती सरसावल्या आहेत आणि कशा पद्धतीत म्हणजे बऱ्याचशी परवानगी दिल्या जाते शासनाकडून प्रायव्हेट स्कूल्सला, आणि जे कोचिंग क्लासेस आहे यावरही निर्बंध नाही आहेत. तर या सगळ्यांवर निर्बंध लादण्यासाठी काही ना काही तोडगा काढावाच लागेल. आणि निश्चितच मी एक मिनिट फक्त, मी निर्बंध लादणे हा पर्याय त्यावर मानत नाही. मला असं वाटतं की हे सगळं ठीक आहे, हा बाजारही का झालाय, कारण बाजार ऍक्सेप्ट झालेला आहे. बरोबर, बाजाराशी आता प्रत्येक जण जो आहे तो फॅमिलियर झालेला आहे. आणि कुठली गोष्ट जेव्हा एकदा आपण लादलेली असते ना, त्यावेळी ती गोष्ट काढणं हे थोडं कठीण टास्क असतं. त्यापेक्षा यामध्ये अपग्रेडेशन कसं आणता येईल, याला हा बाजार सुरळीत कसा करता येईल आणि त्याच्यानंतर तो हळूहळू कसा कमी करता येईल यावर काम जास्त झालं पाहिजे. नक्कीच. आम्ही तुमच्याकडून, आणि आता जसे की पदवीधर मतदारसंघाच्या झाल्या, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यात, आणि यातून जे आमदार निवडून येतील हे वरिष्ठ सभागृहात जातील, त्यांच्याकडूनही या अपेक्षा करतो आहोत. मात्र तुम्ही स्वतः एक प्रवक्त्या आहात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ता म्हणून तुम्ही आहात. तुम्हाला आता या राजकारणात काय वेगळ्या पद्धतीने अजून जायचंय, निवडणूक लढवायची आहे, काय पुढले? मला काम करायचंय. मला कामातून माझ्यात जे काही आहे, मी स्वतः इंजिनियर आहे, मी एक खूप कम्फर्टेबल लाईफ जगू शकली असती, एवढं माझं आहे मला तेवढं की मी कदाचित माझी नोकरी, माझं घर, माझं ऑफिस एवढं करू शकले असते. पण लहानपणापासून माझ्यात ते नव्हतंच. काहीतरी वेगळं होतं, काहीतरी चांगलं करावं, घरूनही तसे संस्कार होते. त्यामुळे मी राजकारणामध्ये कुठल्याही पदासाठी, कुठल्याही निवडणुकांसाठी अजिबात आलेली नाहीये. आणि मी खात्रीने तुमच्यासमोर अगदी आज सर्वांसमोर सांगते की मला फक्त आणि फक्त काम करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडण्याचं माझं कारण तेच आहे, कारण माझा पक्ष हा माझ्यासारख्या तरुणांना, ज्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नाहीये, ज्यांना कुठला वारसा नाहीये, अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आत प्रवेश देतो आहे. तर माझा पक्ष काय सांगतो, माझा पक्ष काम करायला शिकवतो. शरद पवार साहेबांचा आमच्यासमोर आदर्श आहे, त्यांनी माणसं मोठी केली आहेत. पवार साहेब निवडणुकीत उभे असो नसो, पवार साहेबांनी आपली माणसं मोठी केली आहे, प्रत्येक माणसाला ओळख दिलेली आहे. त्यामुळे काम जर करायचं असेल तर पक्ष कुठला, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असे माझं ठाम मत होतं. आणि त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भाग झाली आहे. माझे नेतृत्व सर्वेसर्वा शरद पवार साहेब, माझे नेते जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, ह्या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या मार्गदर्शनाने मला एक कुठलं तरी रचनात्मक काम करण्याचा खूप ध्यास आहे आणि तो मी निश्चितच करेल. त्यामुळे कुठलीही राजकीय, मला चुकीचं वाटतं, राजकीय नुसत्या अपेक्षा ठेवून जर तुम्ही राजकारणात येत असताल तर तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फार म्हणजे कमी नाही म्हणेल मी, पण जरा कठीण असतात. पण तुम्ही सेवाभावही नाही, पण तुम्ही रचनात्मक काम करण्याच्या दृष्टीने जर उतरत असाल मैदानात, तर बदल घडवून आणण्याची तुमच्यात फक्त नियत हवी, सृष्टी साथ देईल. जसं की आपण म्हणतो किंवा आपल्याला बऱ्याचदा सांगतात की ज्या समस्या असतात त्या मांडायला किंवा त्या सोडवायला एक कनिष्ठ सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह ही खूप मोठी एक मदत असते, किंवा यांच्या थ्रू आपण सोडवल्या जातो. कारण की बऱ्याच आमदार झाले, खासदार झाले किंवा मंत्री हे म्हणतात की जेव्हा सत्तेत असतो किंवा हे पद आमच्याकडे असतं तेव्हा बऱ्या प्रमाणात आम्ही त्या समस्या सोडवू शकतो. तुम्हालाही नक्कीच आवडेल, अनेक समस्या तुमच्या डोक्यात असतील, त्या सोडवायच्या आहेत. तर यासाठी कधी निवडणूक लढवणार आहात का भविष्यात? मी आज काही सांगणार नाही. मला आज माझे खूप हितचिंतक सध्या मंत्रिमंडळात आहेत, म्हणजे मंत्रिमंडळात बसलेले आहेत, सभागृहात बसलेले आहेत. खूप हितचिंतक आहे की ज्यांच्याकडे मी एक काम घेऊन गेली, माझ्या गावाकडचं कुठलं काम असो, माझ्या समाजातलं, आपल्या पूर्ण समाजातलं एखाद्या माणसाचं काम असो, मी घेऊन गेली, माझी कामं सुटतात आहे. मला सभागृहात बसण्याची आज काही गरज नाहीये.
मला तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आणि मी सध्या ते करते आहे. लोकांपर्यंत पोहोचते आहे, त्याचा अभ्यास करून समस्या मांडते आहे. मला असं वाटतं राजकारणात इंटेलेक्च्युअल टक्का वाढला पाहिजे, त्या दृष्टीने मी लोक तयार करते आहे, लोकांना वेलकम करते. माझ्यासोबत या, आपण राजकारणात जाऊ. मी सुद्धा कार्यकर्ती आहे, तुम्ही सुद्धा कार्यकर्ते व्हा. एवढा मोठा लढा द्यायचा आहे समाजाचा. त्यामुळे असं कुठलाही डोक्यात काहीतरी घेऊन मी आलेली नाही आहे. मला काम करायचं आहे. माझी समस्या सोडवणारे माझे अतिशय प्रेमाची लोक वर बसून आहेत आणि काम होणं हा माझा एक पॉइंट आहे. त्यामुळे तो जर क्लिअर होत असेल तर आय वोंट थिंक एनिथिंग डिफरंट दॅन दिस. आणि एक शेवटचा प्रश्न विचारते, कारण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इथे बसलेलो आहोत. तर आता हा जो आज उद्या निवडून येणारा आमदार असेल किंवा शिक्षक मतदारसंघाचा म्हणा किंवा पदवीधर मतदारसंघाचा हा जो आमदार असतो, हे जे नेतृत्व असतं याची मुळात काय भूमिका असायला पाहिजे, यांचं काम कसं असायला पाहिजे असं वाटतं? शिक्षक मतदार संघाचे जे आमदार असतात त्यांनी शिक्षकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. सुदैवाने आपल्याला तसे आमदार लाभले. सध्या ज्यात अपेक्षा करतोय की पुढेही तेच आमदार एक्सटेंड होतील, लोक निवडून देतीलच. शिक्षकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत त्यांच्यापर्यंत, आणि मला एक वाटतं की आपले जे आमदार आहेत ते प्रत्येकांपर्यंत पोहोचतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळे वेगळं काही सांगायला नको. पण इतरही शिक्षक मतदारसंघांमध्ये शिक्षकांच्या समस्या सोडवणं आवश्यक आहे. पदवीधर मतदारसंघांमध्ये पदवीधरांच्या समस्या भरपूर आहेत. बेरोजगारी खूप मोठी आहे. इतरही कॉलेजमध्ये असताना, पदवी घेत असतानाही खूप समस्या येतात. त्या नियमित रूपात सोडवल्या पाहिजे. आणि मी मतदारांचीही जबाबदारी समजते की आपल्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारले पाहिजे. निवडून दिल्यानंतर 5 वर्ष आपणही संपर्कात राहत नाही आणि नंतर आपण जर ओरडत असू की लोकप्रतिनिधी काही करत नाही, तर हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या मतामुळे तो माणूस तिथे बसतो, त्यामुळे आपल्या मताची किंमत आपल्यालाही असली पाहिजे आणि आपण प्रश्न विचारले पाहिजे. आपण सुशिक्षित असतो. शिक्षक आणि पदवीधर ही दोन्ही मतदारसंघ जे असतात, हा जो मतदार असतो हा सुशिक्षित असतो. निश्चितच यांनी प्रश्न विचारले पाहिजे, सोडवून घेतले पाहिजे. कुठलीही समस्या कुणाला एकदम कधी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही, लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवली पाहिजे. पाठपुरावा करून, थोडी मेहनत घेऊन ती सोडवून घेतली पाहिजे. शेवटी काय, सिस्टीम काय आहे? सिस्टीम एका माणसाची नाही आहे, सिस्टीम आपली सर्वांची आहे. त्यामुळे आपण सगळेच जण त्या पदावर असतो, सगळ्यांनी ते काम केलं पाहिजे. नक्कीच तुमच्या या बोलण्यावरून मलाही माझा एक अनुभव शेअर करावा असं वाटतो. कारण बाकीच्या निवडणुका आहे आणि या निवडणुका यात मला एक फरक जाणवला. तो म्हणजे असा की बाकी इतर निवडणुकीत आपण ओरडत असतो की एक नेता हा सुशिक्षित असायला पाहिजे किंवा तो शिकलेला असायला पाहिजे, त्याच्यामध्ये एक नेतृत्वाचा गुण अंगीकारलेला असायला हवा. मात्र या निवडणुकीत स्वतः जो उमेदवार असतो त्याला जीव तोडून सांगावं लागतं की माझं शिक्षण हे झालंय, मी काम इथे केलंय. आणि नक्कीच मला असं वाटतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की शिक्षकांनी उमेदवाराला हे सांगण्यास भाग तर पाडले, मात्र काम करून घ्यायलाही भाग पाडलं पाहिजे 100%. हां, आणि तुम्ही आलात, आमच्याशी जुळले विदर्भ न्यूजशी, तुमचा वेळातला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद.